नमस्कार लाडक्या बहिणींनो, उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे। बघा, उद्या 15 ऑगस्ट आहे, उद्या झेंडावंदन आहे, म्हणजेच उद्या 15 ऑगस्ट शुक्रवार रोजी तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता विस्तार झालेला असेल त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे। बघा, आजच बँकांमध्ये पैसे गेलेले आहेत, या बँकांमधून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उद्या हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांचे एकत्रित 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। म्हणजेच ज्या बहिणींना जुलै हप्ता मिळालेला नसेल त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन हप्त्यांचे एकत्रित 3000 रुपये आणि ज्यांना जुलै हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त ऑगस्ट हप्त्याचे पैसे मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता येणार नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे, तर या पडताळणीमुळे भरपूर बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, या 12 जिल्ह्यामधील 25 लाख बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणी 12 जिल्ह्यातील असतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार नाहीत, परंतु ज्यांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये नसेल त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजेच उद्या उर्वरित 24 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता आणि जुलै हप्ता एकत्रित 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। ज्यांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सरसकट सर्व बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळणार नाही, कारण राज्य सरकारने छाननी केलेले होते। या छाननीमुळे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येणार नाही। ज्या ज्या बहिणी प्रमुख नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता सोडण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, उद्या शुक्रवार आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे, म्हणजेच उद्या झेंडावंदन आहे, त्यानिमित्तानं ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये उद्या पैसे येणार नाही, तुम्हाला थेट 1 महिनाभर वाट सुद्धा पाहावी लागू शकते। त्यामुळे जर तुम्हाला 1 महिनाभर वाट पाहायची नसेल तर तुम्ही महत्त्वाची कामे लवकरात लवकर करायची आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 36 कोटींचा निधी या प्रमुख 12 बँकेमध्ये पाठवण्यात आलेला आहे। या 12 बँकेमधून थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये उद्या सकाळी 8 वाजल्यापासून हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये उद्या 15 ऑगस्ट निमित्तानं गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे अजून सोडण्यात आलेले नव्हते, परंतु आता या गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण उद्या ऑगस्ट हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे एकत्रित विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही, तुमच्या खात्यामध्ये सुद्धा गॅस कनेक्शनचे पैसे आणि ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा शब्द 100% पक्का असतो। एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित दादा दिलेला शब्द 100% पाळत असतात। बघा, तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदर शब्द दिलेला होता की रक्षाबंधनच्या अगोदर जुलै हप्ता विस्तार करू, तर त्याप्रमाणे जुलै हप्ता रक्षाबंधनच्या अगोदर विस्तार सुद्धा करण्यात आलेला होता। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज पत्रकारांशी बोलताना शब्द दिलेला आहे की उद्या 15 ऑगस्ट आहे, तर या 15 ऑगस्ट निमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार केला जाईल। 3 गॅसचे 2500 रुपये विस्तार केले जातील। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे भरपूर दिवसांपासून सोडण्यात आलेले नव्हते। उद्या 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती या गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यामुळे
कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे, परंतु 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा उद्या सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात येईल। 8 वाजल्यापासून खटाखट मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2 तारखांमध्ये विस्तार होत असतो, परंतु या महिन्यापासून याचे नियम सुद्धा बदलण्यात आलेले आहेत। बघा प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या सुरुवातीला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विस्तार केला जाईल, अशा प्रकारे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे ऑगस्ट हप्ता महिन्याच्या सुरुवातीला जमा झालेला नव्हता, त्यामुळे दुसऱ्या आठवड्यामध्ये याचं वितरण होणार होतं। त्यामुळे उद्या 15 ऑगस्ट आहे आणि उद्या दुसरा आठवडा सुद्धा संपत आहे। त्यानिमित्तानं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आज 14 ऑगस्ट रोजी सर्व कामे सुद्धा करायची आहे, जेणेकरून उद्या 15 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा येऊन जातील। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत, परंतु या 2,26,00,000 बहिणींपैकी काही बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा हा आकडा भरपूर मोठा आहे, परंतु आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची घरोघरी जाऊन चौकशी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। काही गावांमध्ये अजून चौकशी सुद्धा सुरूच आहे। बघा या चौकशीमध्ये ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत, ज्या बहिणींकडे 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी गाडी आहे, म्हणजेच त्यांनी 5 लाखांचे 10 लाखांचे 4 चाकी गाडी घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येत आहे। त्यासोबत ज्यांचं वार्षिक उत्पन्न वाढलेलं आहे, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाहीत, ज्यांचं वय 65 वर्षांच्या पुढे झालेलं आहे, अशा बहिणींना योजनेमधून वगळण्यात सुद्धा आलेलं आहे। बघा अशा बहिणी या 12 जिल्ह्यांमध्ये भरपूर आहेत, त्यामुळे या 12 जिल्ह्यांमधील भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत, परंतु ज्यांचा जिल्हा या 24 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे 100% येणार आहेत। कारण लाडक्या बहिणीनं या 24 जिल्ह्यामध्ये ज्या बहिणी आहेत ज्यांचा फॉर्म पात्र ठरलेला आहे त्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत, त्यामुळे या 24 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्यांचा जिल्हा 24 जिल्ह्यांपैकी असेल त्यांची प्रतीक्षा सुद्धा सामणार आहे। परंतु लाडक्या बहिणीनं आज पत्रकारांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार काही पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता, अशा पुरुषांना सुद्धा या योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती राज्य सरकारकडून कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सर्व नियम बघितलेले आहेत। आता आपण थेट 24 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख 12 बँकांची यादी सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 24 जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं 12 बँकेपैकी असेल तर तुमची प्रतीक्षा संपून जाईल। तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होतील, परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। एक अपडेट अगदी 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे जर तुम्ही काही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा सर्व बहिणींना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो। तर बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणाला पैसे मिळणार आहेत, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का हे सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। आता आपण बघून घेऊयात की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे। लवकरच 2100 रुपयांचा निर्णय घेण्यात येईल, अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। म्हणजेच काल पत्रकारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना प्रश्न विचारलेला होता की तुम्ही
21 रुपये देणार होता, परंतु तुम्ही 21 रुपये कशामुळे देत नाही त्यावर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे। बघा, राज्याची सध्याची परिस्थिती, राज्याची आर्थिक परिस्थिती सध्याच्या स्थितीला व्यवस्थित नाही। लवकरच बहिणींना 21 रुपयाप्रमाणे हप्ता देऊ, म्हणजेच राज्यामध्ये विविध योजना सुरू आहेत। या सर्व योजनांचे पैसे विस्तार करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज सुद्धा घेतलेलं आहे। बघा, ज्यावेळेस राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली होईल, म्हणजेच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल, त्यावेळेस 21 रुपयांचा निर्णय घेण्यात येईल। खाटाकडे 21 रुपयाप्रमाणे हप्ता सुद्धा सोडण्यात येईल। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, राज्य सरकार 21 रुपये देण्याबाबत 100% सहमत आहे। राज्य सरकारला लाडक्या बहिणींना 21 रुपयांचं मानधन सुद्धा द्यायचं आहे, परंतु सध्याच्या स्थितीला राज्य सरकार 21 रुपयांचं मानधन देऊ शकत नाही, कारण राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधीची कमतरता असल्यामुळे, पैशांची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वितरण होणार नाहीत। बघा, लाडके बहिणींनो, 1500 रुपयाप्रमाणे ऑगस्ट हप्ता हा 100% तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। जर तुमचं खातं पोस्टामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे, कारण या 12 जिल्ह्यांमधील भरपूर लाडके बहिणींचे अर्ज लाडके बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। परंतु जे उर्वरित 24 जिल्हे आहेत, त्या 24 जिल्ह्यांमधील काही बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत, परंतु या 24 जिल्ह्यांमध्ये मोठा आकडा समोर आलेला नाही, परंतु या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात मोठा आकडा समोर सुद्धा झालेला आहे। बघा, या 12 जिल्ह्यांमधील 26 लाख बहिणी अपात्र करण्यात आलेले आहेत। या 26 लाख अर्जांमध्ये काही पुरुषांनी अर्ज केलेले होते, उर्वरित काही महिलांनी सुद्धा अर्ज केलेले होते की ज्या बहिणी पेन्शन घेत आहे, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला होता, त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने लाभ सुद्धा घेतलेला आहे। परंतु लाडक्या बहिणीनं, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार याच्या पुढे कोणत्याही अपात्र बहिणीला लाभ घेता येणार नाही। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, नियमांचं पालन करत असतील, महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल, अशाच बहिणींना हे पैसे सुद्धा वाटप होणार आहे। त्यामुळे ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, त्या बहिणीने काळजी करायची गरज नाही। बघा, लाडक्या बहिणीनं, काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या, या महत्त्वाच्या अपडेट आपण सुद्धा बघितले आहेत। आता आपण ऑगस्ट हप्ता तुमच्या खात्यामध्ये किती वाजल्यापासून विस्तार होईल, ऑगस्ट हप्ता कोणत्या बहिणींना मिळेल, कोणत्या बहिणींना मिळणार नाही, ज्या 24 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होतील ते 24 जिल्हे आणि ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, त्यासोबत ज्या 12 बँकेमध्ये पैसे येणार आहेत, या 12 बँका कोणकोणत्या आहेत त्याची संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे 2 मिनिटं काळजीपूर्वक व्हिडिओ पहा। आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल तर अजून 2 मिनिटं पहा, जेणेकरून तुम्हाला सत्य माहिती पोहोचून सुद्धा जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं, पोस्ट बँकेमध्ये, SBI बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये, ICICI बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, कॅनरा बँक, म्हणजे सरकारी, सहकारी आणि खासगी या तिन्ही क्षेत्रातील बँकेमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच ज्या ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत असेल, डीबीटी प्रोसेस ऍक्टिव्ह होत असेल, त्यांना हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यासोबत पुणे जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, अमरावती, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींना पैसे मिळणार आहेत, परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणीनं, सध्याच्या स्थितीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येऊ शकतो। म्हणजेच लाडक्या बहिणीनं, प्रत्येक सणाला, प्रत्येक चांगल्या आनंदाच्या दिवसाला तुम्हाला हप्ता मिळालेला आहे। म्हणजेच रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, होळी असेल, अशा सणांना हप्ता सुद्धा मिळालेला आहे। त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात सुद्धा आलेली आहे। बघा, आज संध्याकाळपर्यंत फिक्स अपडेट येईल, त्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे।